नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचे चॅनल भक्तिभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, हिंदू धर्मात अपरा एकादशीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान विष्णू आणि देवीला समर्पित आहे. या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने भक्ताची सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार अपरा एकादशी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. यावर्षी अपरा एकादशी 23 मे 2025 रोजी असेल. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 23 मेला 2025 रोजी सकाळी 1:12 सुरू होईल ते रात्री 10:29 संपेल. अपरा एकादशीचे व्रत हे 23 मे ला शुक्रवारी केले जाईल. अपरा एकादशीला व्रत सोडण्याचे म्हणजे पारण करण्याचे वेळ ही 24 मे 2025 रोजी द्वादशी तिथीला केले जाते. पारणाचा शुभ काळ हा सकाळी 5:26 सुरू होईल ते 8:39 पर्यंत राहील. या वेळेस तुम्ही पारण करू शकता, म्हणजेच उपवास सोडू शकता. अपरा एकादशी ही शुक्रवारी असल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा केल्याने भक्तांना दुहेरी लाभ होईल. या योगाच्या संयोगाने पूजा आणि दान केल्याने भक्ताला सुख, समृद्धी आणि पापापासून मुक्ती मिळते. अपरा एकादशीचे व्रत ब्रह्महत्या म्हणजेच ब्राह्मण हत्या सारख्या पापापासून देखील मुक्त होते असे मानले जाते. 2025 मध्ये अपरा एकादशीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. म्हणून अपरा एकादशीच्या दिवशी आपण काही उपाय केल्याने आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. आपण आता काही उपाय बघू. अपरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळीच्या वेळेस तुळशीच्या झाडाला गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि भगवान विष्णूचे ध्यान करा. त्यांचे नाम जप करता करता तुळशीच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घाला. असे केल्याने तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य हे चांगले राहील. केळाच्या झाडाची पूजा करा. त्या झाडाला हळद लावा. त्या झाडाला पाणी वाहताना पाण्यामध्ये कच्चे दूध आणि साखर एकत्र करून झाडाला पाणी वाहा. धूप दीप लावा. भगवान विष्णूंना केशर मिश्रित दूध अर्पित करा, म्हणजेच नैवेद्य दाखवा. नंतर ते स्वतः प्या. अपरा एकादशी ही शुक्रवारी आली आहे, म्हणून माता लक्ष्मीची विशेष पूजा करावी. अपरा एकादशीच्या दिवशी कनकधारा स्तोत्र वाचा. आर्थिक लाभ होईल. श्रीसूक्त वाचा. महालक्ष्मी अष्टक वाचा. कुंकुमार्चन करा. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा करा आणि आरती करा. दारात हळदीचे लेपन लावा. उंबरठ्यावर हळदीने स्वास्तिक काढा. दरवाजावर पण काढा. गुलाब पाणी सकाळी आणि संध्याकाळी संपूर्ण घरात शिंपडा. देवी आईला गुलाबाचे अत्तर किंवा गुलाबाचे फूल अर्पित करा. अपरा एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम नक्की वाचा किंवा ऐका. तुमच्याकडे जर दक्षिणावर्ती शंख असेल तर त्या शंखामध्ये पाणी घालून त्याच्यात तुळशीची पाने घाला आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करा. तसेच गाईला गुळाची चपाती खायला घाला आणि नंतर मुंग्यांना पीठ आणि साखर एकत्र करून खायला घाला. माशांना पिठात साखर एकत्र करून खायला द्या. तुमच्या घरात ईशान्य कोणाला तुपाचा दिवा लावा. पिंपळाच्या झाडाखाली सर्व देवांचा वास असतो, म्हणून ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करा. या दिवशी तीळ दान करा, गुळ दान करा किंवा पूजेचे साहित्य दान करा. नाही काही तर पैसे हे दान करा. कपडे, फळे, अन्नदान काही पण दान करू शकता. तर मंडळी, हा असा अपरा एकादशीचा उपाय याविषयी हा व्हिडिओ होता. आवडल्यास नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.